नमस्कार, वेलकम टू माय चॅनल टेस्ट विथ सुप्रियामध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे वांग बटाटा। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। शेंगदाणे, बडीशेप, जिरे, खसखस, पांढरे तीळ, धने, उभे चिरलेले 2 मीडियम साइज कांदे, तसंच तेल, ऑफकोर्स आपल्या वांगी बटाट्यासाठी वांगी आणि बटाटा, 9 ते 10 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, एक अख्खं आलं घेतलंय ते बारीक चिरून, 1 वाटी आपली हिरवी कोथिंबीर आहे ती चिरून घेतली आहे बारीक। त्यानंतर काश्मीरी लाल तिखट आहे, काश्मीरी पावडर, हळद आहे, हिंग, चवीसाठी मीठ, ठेवणीतलं लाल तिखट आहे माझं, पण याच्यात कांदा आणि खोबरं मिक्स आहे, कोल्हापुरी लाल तिखट आहे हे। त्यानंतर तसंच सुकं खोबरं लागणार आहे, बारीक चिरून घेतलेला कांदा फोडणीसाठी लागणार आहे, आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हा पण फोडणीसाठी लागणार आहे। कारण आपण याच्यामध्ये चिंच कोकम आपण काही घालणार नाही आहोत, त्याच्यामुळे आपण हा टोमॅटो ॲड करतोय। 2 बारीक चिरलेले टोमॅटो घेणार आहोत। चला तर मग आपण तयारी करूया। आपण आता टोप तापत ठेवलाय। आता आपण काय करणार आहोत, आपण जे साहित्य घेतलं होतं याच्यामध्ये गरम मसाल्यांमध्ये, त्याच्यामध्ये धने, जिरे आणि बडीशेप हे आपण भाजून घेणार आहोत छानपैकी। त्याला ड्राय रोस्ट करून घेऊया। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि छानपैकी त्याला भाजून घ्यायचं, ड्राय रोस्ट करून घ्यायचं। हे थोडंसं याचा जसं परतायचा सुगंध आला ना, धने जिरे याचा सुगंध येतो एक छानपैकी, तो यायला सुरू झाला ना म्हणजे हे छानपैकी रोस्ट होतात आणि याचा कलर पण थोडा चेंज होतो। आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यातच पांढरे तीळ टाकणार आहोत आणि खसखस टाकणार आहोत। आता पांढरे तीळ थोडेसे रोस्ट करून घेऊया आणि मग आपण खसखस टाकूया। पांढरे तीळ थोडेसे ड्राय रोस्ट करून घेतले, त्याचा सुगंध छान दरवळतोय। आता आपण ही खसखस ॲड करूया। पांढरे तीळ आणि खसखसने आपल्या वांग्यांना जी आहे ना, ही वेगळी चव येणार आहे। आणि हे आपण छानपैकी असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे। तर आपले हे ड्राय रोस्ट झाले, 1 ते 2 मिनिटच लागतात फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचं। हे आपण ड्राय रोस्ट केलेलं ते काढून घेतलंय। आता त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे वेगळे भाजून घेणार आहोत, कारण त्याला छानपैकी भाजून घ्यायचं आपल्याला। हे शेंगदाणे आपण छानपैकी रोस्ट करून घ्यायचे मिडियम गॅसवरती। चला तर मग ते आपण रोस्ट करून घेऊया। शेंगदाणे आपले छानपैकी भाजून झालेत, आता हे पण आपण काढून घेऊया। शेंगदाणे भाजून घेतलेत, आता आपण सुकं खोबरं जे आहे ते छानपैकी भाजून घेऊया। सगळं आपल्याला वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं पण छानपैकी बघा गोल्डन ब्राऊन चांगलं रोस्ट करून झालंय। आता हे काढून घेऊया, भाजून घेणार आहोत। जो पातळ आपला उभा चिरून घेतलाय तो, त्यातच आपण लसूण, आलं हे आता आपण छानपैकी भाजून घेऊया। कांदा, लसूण आणि आलं परतून झाले छानपैकी। आता हे आपण काढून घेऊया। आपण आता शेंगदाण्याचे साल जे काढून घेतलेले आहेत, शेंगदाणे चांगले रोस्ट करून, आणि हे आपण जे मगाशी सुके मसाले भाजून घेतले ड्राय रोस्ट करून, त्याची पावडर करून घ्यायची छानपैकी। चला तर आपण पावडर करून घेऊया त्याची मिक्सर ग्राइंडरला। छानपैकी अशी छान आपण पावडर करून घेतली। असंच आपल्याला दरदरीत कुटून घ्यायचं आहे, ते बारीक करून घ्यायचं, असं दरदरीत हवं ते, पूर्ण फाईन पेस्ट करायची नाही आहे। आता हे आपण काढून घेऊया। आता आपण हे सुकं खोबरं जे भाजून घेतले ना, ते सुद्धा आपण फाईन पेस्ट करून म्हणजे बारीक पावडर करून घ्यायची त्याची। सुकी ड्राय रोस्ट केली आहे, त्याची सुद्धा बारीक करून घेऊया पावडर। ड्राय रोस्ट असं करून घेतलेलं आहे बघा, त्याच्यात तेल असतं ना म्हणून ते थोडंसं असं बारीक झालं ना, फाईन पेस्ट त्याची झाली ना की ते असं दिसतं। आता हे आपण काढून घ्यायचं आहे। आता आपण काय करणार आहोत, हे जे शेंगदाणे आहेत हे पण आपण दरदरीत कुटून घेणार आहोत। हे शेंगदाणे पण छानपैकी ना असे बारीक करून झालेत, ते आपण आता काढून घेऊया। हे बघा, आपण हे वेगळं का बारीक करून घेतलं, कारण की कधी कधी शेंगदाणे अख्खे राहतात, कधी कधी सुकं खोबरं अख्खं राहतं, किंवा हे आपण हे जे ड्राय रोस्ट करून घेतलं ते कधी कधी अख्खं राहतं, म्हणून हे आपण बारीक वेगवेगळंच आपण चॉप करून म्हणजे हे करून घ्यायचं आहे, मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता आपण काय करणार आहोत,
जे कांदा आणि लसूण आणि त्याचं जे वाटप आहे ना ते आपण बारीक करून घेणार आहोत. आता कांदा खोबऱ्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत आणि हे मिक्सरला छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. चला मग बारीक करून घेऊ. बारीक करून झालेलं आहे, पण याच्यामध्ये जे हिरव्या मिरच्या ऍड करायच्या राहिल्या तर मी ते त्याच्यामध्ये परत टाकून आहे ना जरा थोडंसं मिक्सरला फिरवून घेते. कांदा याचं वाटप हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे जे शेंगदाणे बारीक करून घेतले होते ते घ्यायचे. त्याच्यानंतर आपण खोबरं पण बारीक करून घेतलेलं ते एकत्र करायचं छानपैकी आणि कोथिंबीर बारीक चॉप करून घेऊया आणि ती याच्यात आपण एकत्र करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करतो आणि तसंच जी पावडर आपण करून घेतली ती याच्यात सगळंच ऍड करायचे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. हाफ स्पून इथे घेणार आहोत आणि अर्धा स्पून आपण त्याच्यात टाकणार आहोत. आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया. त्यापूर्वी आपण काय करूया, आधी वांगी तुम्हाला मी दाखवते कशी कापायची. ही वांगी जी आहे ह्याला काठी नसतातच, काठी नसतात आपल्याला. तुम्हाला देठ थोडंसं कमी करून घ्यायचं आहे तर तुम्ही थोडं देठ असं कमी करून घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याला आपण असं वांगी आधी बघून धुवून स्वच्छ घेऊन आणि सगळ्यापैकी अशी स्वच्छ करून घ्यायचे आणि ही आतमध्ये अशी बघायची चिरं टाकून. हे बघा असं आतमध्ये बघायची, किडलेली तर नाही. अशा प्रकारे आपण सगळी वांगी चिरून घेऊया. आपण चिरून घेतली आणि चेक पण केली की कुठे किडलेली तर नाही आहे. तर थोडीफार किडलेली निघाली तर ते जे पोर्शन आहे ते पूर्णपणेच कट करून घेतलं आहे. पण ते फेकून नाही द्यायचं आहे आपल्याला. जे पण चांगलं आहे ते पोर्शन आपण घ्यायचं आहे, रश्यासाठी ते उपयोगाला पडतं. आता हे जे आहे हे आपण असं एकत्र करून घ्यायचं आहे, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं हे छानपैकी मिक्स करून झाले ना तर यातच आपण थोडंसं ठेवणीतलं लाल तिखट आहे ना ते थोडंसं ह्या इथे ॲड करतोय आपण. थोडं त्यात ॲड करायचं, थोडं ह्यात ॲड करायचं. आता हे पण मिक्स करून घेऊया छानपैकी, जेणेकरून काय होईल तो मसाल्याला आतून सुद्धा वांग्याचा टेक्स्चर जो आहे तो थोडासा लागेल. त्याच्यामुळे थोडं लाल तिखट यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं त्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी एकत्र करून झाले आपलं. आता आपण काय करायचं आहे, वांगं घ्यायचं आहे आणि आपण त्याला असे 4 फोडी करून घेतल्यात. त्याच्यामध्ये हे त्याच्या आतमध्ये जेवढं जमेल तेवढं आतमध्ये टाकायचं आहे, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं चारी बाजूने त्याला असं छानपैकी स्टफ करून घ्यायचं आहे. जे आपलं असं करून आपण सगळी वांगी स्टफ करून घेऊया. हे बघा, ही बघा अशी आपण छानपैकी अशी ही वांगी असे भरून घ्यायचे. तर सगळे वांगी भरून घेऊया. आपण आता पातेल्यामध्ये लंगडीमध्ये जे पण तुमचं असेल ते भांडं त्याच्यानुसार तेल तापत ठेवलंय. आता आपण कांदा ॲड करतोय. कांदा छान होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत हे मी जे वांगी भरलेले ते तुम्हाला दाखवते बघा. अशी मी ना पूर्ण मसाला जो आहे तो आपण रेडी केलेला तो असं त्याच्यामध्ये ना असं भरून घेतलाय बघा. सगळ्या वांग्यामध्ये भरून तो प्रॉपर झालेला आहे, त्याच्यामध्ये काहीच उरलेलं नाही आहे. एवढं प्रॉपर मेजरमेंट घेऊन आपण ते केलेलं आहे. आणि अशी ती वांगी मी सगळे अशी भरून घेतले. हे बघा, बघताय तुम्ही. कांदा छानपैकी आपण गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचा आहे. मस्त लाल करून झालेला आपला खरपूस भाजून झालाय. आता आपण टोमॅटो ॲड करतोय. 2 मध्यम साईजचे टोमॅटो चिरून घेतो बारीक. आता ते सॉटे करून घेऊ तेलमध्ये आणि आता थोडंसं आपण कांदा आणि टोमॅटो थोडं नरम होण्यासाठी थोडं मीठ घालतो. आता हे मिक्सर
होऊ द्यायचं आपल्याला, एक 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचं, त्याला नरम होऊ द्यायचं आहे, जेणेकरून ते एकजीव होतं. तर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून हे नरम व्हायला ठेवूया. आपल्याला कांदा टोमॅटो छानपैकी नरम झालं आहे बघा, आणि त्यातून तेल पण वेगळं निघालं आहे. आता आपण आहे ना जे लाल मसाले वगैरे, तिखट वगैरे, हळद घेतलेलं आहे ते सगळे यात मिक्स करणार आहोत आणि हे एकत्र करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं छानपैकी. हे बघा आपण वाटपामध्ये थोडंसं मीठ ऑलरेडी घातलेलं आहे आणि आता ह्याच्यातही मीठ घातलेलं आहे. माझ्या हिशोबाने तेवढं दोघांमध्ये मीठ घातलं तेवढं पुरेसं आहे ह्या डिशसाठी, पण तुम्ही टेस्ट करून मिठाचा वापर करा. थोडंसं हे आपण होऊ द्यायचं आहे 5 मिनिटं. हे झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण काय करायचं माहिती आहे, ह्या स्टेजला पाणी ॲड करायचं आहे. ते पण कसलं पाणी ॲड करायचं ते तुम्हाला इथे दाखवते मी. आणि मिक्सर जे आहे ना ते भांडं आहे ना ते व्यवस्थित आपण यांना धुवून घ्यायचं आहे आणि ते तेवढंच पाणी ॲड करायचं, बाकी त्याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी आपण ॲड करायचं नाही. आता याच्यामध्ये आपण हे फक्त मिक्सरचं भांडं जे आहे ना ते फक्त थोडंसं फक्त त्याला खांबाळून धुवून घेतलं आहे. आता हे पण एक ना एक 5 मिनिटं होऊ देऊया छानपैकी. हे बघा, हे बघा काहीच केलेलं नाही आपण. कांदा टोमॅटो आणि लाल तिखट हे करून आपण जे मिक्सरचं भांडं जे धुवून पाणी घातलं आहे ना तेच फक्त त्याच्यात ॲड केले. आता हे घे ना एक 5 मिनिटं अजून यांना होऊ द्यायचं आपण. 5 मिनिटं आपण काढून बघूया. हे बघा छान तरी सुटले. आता आहे ना मी बटाट्याचे पोळ्या करून घेतल्यात, हे छान त्याच्यामुळे ते छान टेस्टी लागतं. आता आपण आधी हे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत मी, एकजीव करून घेऊया. आता काय करायचं आहे, हे जे वांगी आहेत ना हे आता ॲड करायचे. मसाला आहे तो सगळं काढून घ्यायचा आहे. आता याला ना वर खाली करून घ्यायचं हळू हलक्या हाताने, जास्त त्याला हे करायचं नाही आहे, त्यातला मसाला बाहेर निघेल. याला असं तो जो आपण खाली जो बॅटर रेडी केला ना त्याच्यामध्ये त्याला कोट करून घ्यायचं आहे. संपूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. वेळ लागतो, हळूहळू करायचं आहे कारण की त्यातला मसाला निघायला नको म्हणून आपण एकदम हलक्या हाताने छानपैकी असं त्या मसाल्यामध्ये असं कोट करून घ्यायचं आहे. बघा ती वांगी छानपैकी त्याच्यात कोट करून घेतली आहे आपण. हे बघा आता काय करायचं आहे, ही वांगी आता छान कोट करून झाली आहे. आता यावर आपण आहे ना झाकण ठेवायचं आहे आणि हे एक 5 मिनिटं मंद आचेवरती होऊ द्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा ते आपल्याला हलवायचे, दुसऱ्या साईडने तिला परतवून घ्यायचे. आपली एक 5 ते 4 मिनिटं झालेली आहेत आपल्याला हे ठेवून. हे बघा आपलं भरलेली वांगी रेडी झालेली आहेत. हे बघा तरी पण आपण एक अजून 2 ते 3 मिनिटं त्याला दुसऱ्या साईडने ठेवूया करायला. हे बघा झालेलं आहे छानपैकी. आपण त्याला एक दुसऱ्या साईडनी होण्यासाठी टर्न करायचं आहे एकदा. हे बघा छानपैकी झालेलं आहे. त्याचा कलर चेंज झाला म्हणजे ते झालं. वांग्याचा जो कलर असतो ना तो एक थोडा चेंज होऊन जातो. हे बघा एवढं छान झालेलं आहे ते. एक अजून 4 ते 5 मिनिटं अजून एक आपण ठेवूया आणि 4 ते 5 मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करूया. भरलेली वांगी रेडी आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. त्याच्यातलं जे आपण भरलं होतं वांग भरलं
हे बघा, जे वांग्यात जे स्टफिंग भरलं होतं ते तसंच आहे, त्याच्यातून निघालं नाहीये, पण तरी पण ते व्यवस्थित कुक झालेलं आहे. ही आपली भरलेली वांगी रेडी आहे. तसंच आपण दुसरं वांग पण बघूया. हे बघा, बघू शकता त्याच प्रकारे. आता तुम्हाला अजून एक वांग दाखवते मी. हे बघा, भरलेलं वांग आपलं रेडी टू ईट आहे. हे तुम्ही भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि हे एवढं छान लागतं, चमचमीत लागतं. जसं मी सांगितलं तसं नक्की करून बघा. थोडं वेगळ्या स्टाईलमध्ये वांगी भरलेलं. आता मी हे त्याला सर्व करते. चला तर मग. बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि आपली भरलेली वांगी मस्त झाले, चमचमीत. बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला ते ओपन करून दाखवते. हे बघा, भरलेल्या वांगीमधला मसाला हा जशाचं तसंच आहे, इकडचं तिकडे झालेलं नाही आणि तो छानपैकी शिजलेला पण आहे. वांग छान शिजलेलं आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.